कोणता चाकू आणू आई? मोठा का लहान? मोठा मोठा आण मोठा. अरे शांते, मान बरं एक कप चहा. बरं झालं आले तुम्ही. या बरं इकडे डब्बा खोलू लागा बरं. अन हे जरासं वरचं पोतून दे जा बरं. मा हात नाही पुरणार वरतं तर त्या तिकडे त्या कोणत्यात मा हात नाही पुरत. ब्रश बी लहान राहते, माय हात बी बुटुकले आहे तर पुरत नाही माय, तर ते तेवढं राहूनच जाते. तर करून दे जा बरं. आता आले घरी तर 1 घंट्यात हतले का तर मा भिन तर गलत टायमाला आलो. इच्छू बहीण इथून सटकाले परवडते आता, नाही तर हे पुरं पोताला लावते आता मला. पहिले तिकडून तसं झाडून द्या आणि मग पोतू लागा. पहिले इकडे या डब्बा खोलू लागा. पहिले करू लागा बापा. आता जरासं लय कामं राहते घरामध्ये. लहान सून किती कामं राहते. सारवा सुरवाचं तर थोडं पोतपात तर द्या करून. गोल्या तर कामीच नाही पडून राहिला, तर तुम्ही तर द्या जरासं करून. जरासं हात आसरा तर लावा, नाही काही तर मग बाकी तर करतोच आम्ही सगळं. आई कोणासोबत बोलत आहे तुम्ही? कोणा संग? त्या बाबा संग. ते बाबा आले ना, चहा म्हणते बापा. चहा मान म्हणते. दे चाकू आण मापाशी. मान तू चहा. बाबा आले? कुठे आहे? कोणी तर नाही इथं. तुम्ही तर एकटाच बडबड करून राहिला. कोणी नाही मग? आताच आले होते हो गौरी. आताच आले होते ना घरी. म्हणे चहा मान म्हणे. मी म्हटलं या इकडे जरासा डब्बा खोलून द्या म्हटलं, आणि ते वरचं थोडंसं पोतून द्या म्हटलं. तर गेले वाटते. बसले असन, नाही तर बाहेर बसले असन. थांब बरं पाय तुम्ही. चहा मान म्हणे ना. चहासाठी बसले नाही. गेले ते. येईन पोतून देवाचं म्हटलं ना, तर बाबाला वाटलं का आता पुरं घर मा हातानंच पोतून घेते. गेले बाबा. आईले पेते मग चहा घे. पाय आहे का नाही? जरासं ते वरचं पोतून द्या म्हटलं तर पाय गेले का नाही. टुटक उठून पयाले. मग नाही लागला ते चहा. आता काम नसतं राहिलं ना घरी, तर चहासाठी 1 घंटा बसले असते. थोडंसं 1 घंट्यामध्ये वरचं करून दिलं असतं तर केवढ्या त्या एवढ्या धड्या आहेत त्या वरच्या करून दिलं असतं. तर असं आहे, जराही कामाला हात नाही लावत माणसं घरामध्ये. बस बाहेरच्या कामाचे आहे फक्त. बाहेरच्या कामा केले, घरी आले, आय तर खाल्लं पेल्लं का चालले. आमचं बायाचं घरातलंही करा, बाहेरचंही करा, साऱ्या लोकांचं करा, साऱ्या दुनियेचं करा, तरी सरत नाही. करतच राहा. लेकाचं स्वयंपाक करा, वावरात कामाले जा, घरी या, दिवाळीची साफसफाई करा, त्याले आयतं द्या. जरासं काम करू लागत नाही घरी. म्हटलं जरासं तर गेले. तर येऊ द्या आता येतेच. आता येईनच अजून 1-2 घंट्याने येतेच अजून. सांगतोच कसा चहा बनवून मागते. तर पाय का नाही तर माय बी नाव शांताबाई नाही. हो शांता नाही, शांता. हो बाई म्हणतात लोक मला. शांताबाई. हो थांब ना. या तुम्ही 4-2 घंट्याने या. दाखवतोच मजा. गेले असं वावरात नाही? हो पाय ना. हा चहा मान म्हणे. म्या म्हटलं बसा, आणि थोडंसं म्हटलं म्या हे इकडून जरासं पोतून द्या म्हटलं. वरचं माय हात नाही पुरत. हा चालले गेले. पोतून मागते म्हणून चालले गेले सारवाच्या धाकानं. पाय ते पिवळ्या मातीचं तर मी त्याला म्हणत नाही. हे जरासं ब्रशनच करा लागते जरासं. तर हेच म्हणलं त्याले. हे एवढंच हाल फक्त. तर पाय कसे पयाले. आणि आपण त्याच्यासाठी चहा बनवा, कपडे धुवा, हे करा सगळंच करत बसा आपण. आई ते तसंच आहे. गोल्याजी बी नाही ऐकत. कमऱ्यामध्ये आमचं ते अटेजी की मी वरता ठेवली आहे का नाही, मग एखाद दिवशी त्याला म्हणा काढून द्या ना, तर नाही ऐकत. तू काढत बस म्हणते. तू करत जाय म्हणते. असे आहे. आणि बाबा बी तसेच आहे. हो ना, बापले काही एकसारखेच आहे. थांब आता येऊ दे, गोल्याला येऊ दे संध्याकाळी. आणि त्या बाप येणच आता 2 घंट्याने येतेच ते चहा पिवाले. पाय ते याच्याच पासून चहा बनवून घेतो का नाही तर. आणि दे आता तो चाकू दे. खोलून घेऊ ये आणि करून घेऊ दोघेच. बस झालं असन. आलो आता मी. आता 21-25 दिवस राहीन. आता 25 दिवस गावात. हो फटाके गिटाके आणले सगळे ना. मस्त दिवाळी करू, मस्त फटाके फोडू. काय म्हटलं, सगळे ना आपल्या मायबापाले फटाके घेऊन मागा. लय मोठे फटाके घेऊन मागा. ठीक आहे. घेवायचेच आहे पद्या दादा. आजी म्हणे का शनिवारी घेऊ म्हणे. शनिवारी जाईन मी मा आजी संग फटाके घेवाले. तू आणले का पद्या दादा? अरे आणले म्या फटाके. हे काय मोठी बॅग भरून फटाके आणले म्या. आता येतो मी घरून आता फ्रेश होऊन, आणि मग फोडू फटाके. आणि तुम्ही घेऊन या ना बे लोंबडे. हो तुम्ही घेऊन या फटाके. शनिवारी मग काय एकच दिवस फोडान का? घेऊन या जित करा. घरी जा. मग आम्हाला पाहिजेच म्हणा, आजच पाहिजे म्हणा फटाके. जा घेऊन या. मस्त मिळून मिसळून फोडू फटाके. पुरा गाव दणानून टाकू. पद्या दादा आला आता. पद्या दादा. हाव दादा मी बी जातो घरी आता. मा बाबाले मा आईले म्हणतो, मा आजीले बी म्हणतो, आजच मला फटाके घेऊन द्या म्हणतो.
मी बी जातो ना, मग आजीला म्हणतो आजच घेऊन दे म्हणतो मला फटाके. हो जा लवकर जा आणि म्हणा आपल्या आई बापाले द्या म्हणा फटाके घेऊन आत्ताच्या आता. मग काही फोडून म्हणा आम्ही नाही देईन तर लढा, खाली लोळा, बांगडा काही करा. जेवण नको करा. हो सगळ्यात मोठी कमजोरी मायबापाची. लेकरांना जेवण नाही केला का माय बाप पिघलून जाते. तुम्हाला तर आजच घेऊन जाईन मग तुमचे माय बाप फटाके घेवाले. जेवतच नाही म्हणा मी. त्याग करून द्या, त्यागून टाका जेवण पाणी सगळं आणि आजच पाहिजे म्हणा फटाके. जा मग सगळेच घरी. हा दादा मी तर तसंच करतो मी आता. पद्या दादा तू कोणाच्या टीम मध्ये आहे? आमच्या इकडून आहे का याच्या इकडून आहे तू? मी कोणाच्या इकडून नाही पाई, मी माया इकडून. पद्या दादा पण तुम्ही कृष्णाच्या संग खेळान का आमच्या संग खेळान? सगळेच संग आपण मिळून मिसळून खेळू, मस्त खेळू, धमाल करू दिवाळीचे. चला जा आता फट्ट घरी आणि मांगा फटाके घेऊन. लय मोठे मांगजा बरं, उलीशे नाही, लय मोठे. आपल्याला 8 दिवस पुरले पाहिजे. दिवसभरही फोडले तरी आपले फटाके संपले नाही पाहिजे असे घेऊन मांगा. दादा पण मला इकडे ते सुरसुरीत घेऊन देते. सुरसुरी, बंदूक, चिटकोल्या आणि ते सापची गोळी. मोठे नाही घेऊन देत. मागाचे मोठे घेऊन मागाचे. आता आपण मोठे झालो, लहान राहिलो का चिटकोल्या फोडाले, ते सुरसुरी झरझर कराले. आता आपण मोठे झालो तर मोठे फटाके फोडायचे. मोठे घेऊन मागा. मोठे घेऊन देसान तर आम्हाला फटाके पाहिजे नाही तर आम्ही जेवतच नाही असं म्हणा. जा चालते राजू, मी जातो माघारी, मागतो फटाके घेऊन. हा जाय, मी बी जातो माघारी. मी बी मा आई बाबाला म्हणतो. चाल बे दादू, आपण बी घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि येऊ इकडे फटाके घेऊन. घे ना बाई कल्ली, घे ना बापा पट. एक काम करताना बसली राहतं. सांगितल्या कामाची खाल्ल्या खात्याचीच आहे काय तर पट कामच नाही करत. भांडे घासायला सांगितले तेवढे भांडे घासून ठेवले आणि झालं बसली अजून. थकली ना व आई? मी थकली. मला बसू देन जरासं, आराम करू देन जराशी. काय नुसतं काम आली तवाची पाहूनच राहिली मी तुले. काम हे कर कल्ली ते कर कल्ली, जशी काही मी काम करायसाठीच आली. जराशी बसू नाही देऊन राहिली. मागच भिडली मावाल्या. अव तर हे दिवाळीचे कामं होय म्हणून होय बापा, पुरं घर साफ करायला काढलं म्हणून. हे साफसूफ झालं, दिवाळी झाली का कोण म्हणते हो तुले काम कर म्हणून. तशी दिवाळी झाली का तू आपल्या रूमवर चालली जाशील, मग तिथं काय काम करतो तू? तर आली जराशी घरी, हे एवढं मोठं घर साफ करायला एकटीनं होते काय? म्हणून राहिली तुले करू लाग पट करून राहिली ना मी. आली तवाची कामच करून राहिली. किती मोठे भांडे घासले मी एकटीनं. आणि तू तर पूजाच करत होती. 2 घंटे पूजा करत राहिली तू. तेवढ्या वेळात ना केवढे मोठे भांडे घासले. आता थोडीशी बसली तर बसूही नाही देत. बस बापा. आणि तो काही येते पद्या? त्याला नाही लागल्या का सुट्ट्या? काही येते काय? संगत काऊन नाही आले तुम्ही दोघं? संग कशी येऊ आई आम्ही दोघं? मी रूमवर राहतो, तो हॉस्टेलवर राहते. त्याचं मला नाही माहित काही, कधी येते कधी नाही. तर तसे त्याला आजपासून सुट्ट्या लागल्या तर येईन तो. आज येईन नाही तर उद्या येईन तो येईनच. आज नाही उद्या येईनच तो. तर त्यालाच करायला लावजो काम. हो मोठी हुशार आहे तू. बसली राहायचो आणि पोराबाराले कामाला लावून काय? मग काय झालं? पोरग होय तर खावायला नाही लागत का त्याला? भेदभाव नको करत जाऊ तू पोरगी करून. थोडं काही मी काही वाटलं नाही गेलो. दोघही जण पोरग समान राहते. पोरग होय म्हणून तू काम नाही सांगशील काय? पोरगी होय म्हणून मलाच कामाला लावशील काय? मोठी हुशार आहे तू तर. अहो बाई कल्ली, त्याला कोणत्या सासरी जावं लागते व? तुला सासरी जावं लागते, 2 टोमणे ऐका लागते, मग तुही माय निघते ना. म्हणून पोरीबारीनं काम करावं. पोरांना नाही बी केलं ना घरचं काम तर चालून जाते बाई. अशी म्हणतो, भेदभाव नाही करून राहिली मी. आई मी आलो. आला काय रे? आला काय? ये मा ये. आई पाहा लागतो. सुखी राय मा, सुखी राय. उभा होय. मी पाहा लागली होती तर आई म्हणे बस झालं असं. त्याला म्हणते सुखी राय. कधीपर्यंत सुट्ट्या आहे आता? आता आहे आता 30 तारखेपर्यंत. मस्त मजा आहे आता 30 तारखेपर्यंत. काही टेन्शन नाही. जमला. आता भूक लागली असून तुला. आता हात तोंड धुई आणि बा तुझ्यासाठी मी गरम गरम मस्त बेसन भाकर बनवतो. मी आलती तेव्हा नाही बनवलं होतं आई तू माझ्यासाठी बेसन भाकर गरम गरम. मलाच म्हणत होती चहा बनव कल्ली आता आली तर. आणि त्याच्यासाठी तो आल्याबरोबर त्याला विचारतं भूक लागली काय, आणि मस्त गरम गरम बेसन भाकर बनवून देतो. आता ते पोरग बारग होय, आता त्याला म्हणू काय चहा बनव? तो स्वयंपाक करण काय? काऊन नाही करू शकत तो स्वयंपाक? खाऊ शकते तर स्वयंपाक करू नाही शकत तो? आता चुप राहा. आता तूही नको करू, मग तूही नको करू, त्यालाही नाही करू दे. तू बसली राह. तू बी तो कोण होय रे? कोण पोरगा होय? तो काले आणला त्याला संग? आई दादू होय तो. दादू मा वर्गातला, मा क्लासमेट होय. तो बी इथंच राहीन आता सुट्ट्या होईपर्यंत. काऊन? त्याला कायले आणला? त्याला घर नाही का? मायबाप नाही का? त्याला आई नाही आहे तर तो त्याच्या मामाच्या घरी राहते. तर त्याची मामी त्याला त्रास देते, दिवाळीचे पुरे कामं करायला लावते. म्हणून तो त्याच्या घरी नाही गेला. मग मी म्हटलं चाल मा घरी, म्हणून मी घेऊन आलो.
इथं राहू दे आता त्याला. तू गणगण चिडचिड करू नको आई. मा दोस्त होय, जिगरी दोस्त होय मा. त्याची मामी त्याला ठेवत नाही ना, आपण ठेवू काय? काय होते आई, तू मला लय मला सपोर्ट करते तो. हो राहू दे त्याला. अजून घेऊन येता रे पद्या. हा अजून घेऊन येता 4-5 पोरं राहिले असते इथं आपल्या घरी. काय रे तू चुप राह, जास्त बोलू नको. तू आणतो तुझ्या मैत्रिणीले तो. मी काही आणलं रे? मी काही आणलं मा मैत्रिणीले? विचार करून राहिले एकही दिवस आली काय कोणती माझी मैत्रीण तर. हो नाही आली, तू मैत्रीण नाही आली, उभी राह. मला सुगा कर तू, त्याला नको बोलू काही. त्याला तर लाडोबास बनवून ठेव, डोक्यावर बसून ठेव त्याला. आता तू देवळात बसून ठेव, तू तिथं पूजा करत जातो त्याची. हो चुप राह. चल आता आला तो बी. चल किती खाणार आहे एक भाकर. चल दोघालाही तुम्हाला देतो बनवून. चला बरं. हो दे ना बनवून दे, दोघालाही बनवून दे आणि मला बोलत राह. चाल बापा, तुलाही बनवून देतो. चाल तूही खाजो. हे दोघं संग मग आले म्हणजे असंच होते. या दिवाळीच्या सुट्ट्या असल्या म्हणजे काही पोट्टे येईल दोघाले बी पागल करून टाकते. सगळं पागल करून टाकते ते दोन्ही पोट्टी पोट्टी पोट्टी. मला आई जास्त लाड करते, तुले कमी करते. जाय तिकडे. लाड करते तू एकदम. मला माय बाबा लाड करते, मला बाबा लाड करते मा. तू आई करते तर जाय तिकडे. दादू चाल. जमलं गौरी? झालं आता. बाहेरचं राहिलं बापा. जमलं का नाही? कसं वाटून राहिलं? झाली वाटते पोताई. फिक्क फिक्कच दिसून राहिलं ना. दाट लावायला पाहिजे होतं. फिक्कच लावलं काय? हो आले का तुम्ही? मग आणि चहा पिवाले आले होते ना, चालले गेले बिना चहा पेल्या ना? काऊन? मला काम आठवलं होतं म्हणून मी आलो अंतरला गेलो. असं काम आठवलं होतं तुम्हाला? मी काम सांगितलं होतं म्हणून चालले गेले तुम्ही? शिकवता काय मला? रे नाही रे भावा, मी काय तुले तरी शिकू. मी काय तुले शिकू? मी मला कामच आठवलं होतं म्हणून गेलो मी. मग आता काय आले? आता घरचं काम आठवलं काय? या मग करू लागा. आता एक हात झाला फिका फिका. आता घट्ट लावायचा आहे. आता एक हात तुम्ही लावा. अरे महाभीन तो शांती आहे पाय. त्या टेकड्यावर वाढणार होते महाभीन पाय. खाली उतरण ते. खाली उतरून सारे पराठीत बगरण. पराठीत तुरीत मिरची सारा नासोडा करून टाकन. बरं जातो बरं मी. करून घेतो. दुसरा हात मारून घे. मी वावर पाहतो. मी वावर पाहतो. नाटकं नका करू. फालतू नाटकं नका करू तुम्ही. मला शिकवू नका. सर समजते मला. शिकली सवरली हाव मी. तुम्ही काय मला शिकवान? अरे बा म्हणून तो मी तुला काय शिकवण. मी ठेवला अनपड. मी कसा काय तुला शिकू? कर तू कर. आरामात कर आरामात. चहा नाही पाहिजे आज. मी तुझ्या कामाधंद्यात चहाचा ढमाला तुला नाही सांगणार. नाही पाहिजे चहा. मी चाललो. मी वावरात पाहतो मी. हो वावराचं नुकसान नाही झालं पाहिजे ना. अहो चहा तर घेऊन जा. काय माणूस आहे बाई. काम करायला लावून म्हणून पाहून राहिले. आज चहाही पिवायची सुध नाही. चहा घेऊन घ्या म्हणतो. काम नको करा. नको पोताई करू लागा. मी एकटीच करतो. हवा मी दाद दोघी सास असू ना. चहा तर घेऊन घ्या. असं म्हणतो काय? मान बाई गौरी. सुन बाई मान बेटा चहा मान. माझे कपडे वाढू टाकायचे आहे गड्या मशीनीतले. जाय टाकून दे. मान मग शांती. तू मान चहा. पिऊनच जातो आता. आई अरे बापरे. काय लोचका बसला रे देवा पायाली. रे काय झालं शांती पायाली? अरे बापरे. गोल्याचे बाबा भल्लाच लचका बसला पायाले. अरे उभ्याच लचका बसला तुझ्या पायाली? चालतो येतो नव्हती तू? हो उभ्याच पुरा भार पायावर पडला ना तो. एक खट्टे. एकाच पायावर उभी होती मी. एका पायावर उभी होऊन मी पोताई करून राहिली. घरचे काम करून राहिली. एका पायावर नाचून राहिली. मग काय होणार आहे? तुम्ही तर काही करू लागत नाही बापा. चहा मांडत नाही तुम्ही. कब्बरही चहा मांडत नाही. अरे बापरे. काय करन एकटी दोघी काय करन बापा. लेकरू बी सांभाळायला लागते ना. अरे बापरे. भल्ला लचका बसला. खरंच कामाचे नाही तुम्ही. बोलायचे बाबा कामाचे नाही तुम्ही. एक कप चहा मांडू शकत नाही. आता सकाळीच पासून निरा कामच करून राहिली. आणखी कुणा येतात म्हणता चहा मान. काय करू? अरे बापरे. अरे तू आराम कर शांती. आराम कर तू. पायावर भार नको देऊ. त्या पायावर हात अलग कर. चूर नको. राहू दे जसा तसं. नशीवर नस गेली असं ते राहू दे. मी काय राहू दे म्हणता? मग चहा कोण मांडन तुमच्यासाठी? रे बापा चहा मांडतो तुमच्यासाठी. तुटू दे माय पाय. काही हो माय जीव जाऊ द्या. पण तुमच्यासाठी चहा मांडतो मी. आता मांडतोच मी तुमच्यासाठी चहा. मग आणि येऊन गेले तुम्ही. येऊन वापस गेले. मग काय बायको मी नवऱ्याला चहा नाही पाजू शकत. मी बनवतो तुमच्यासाठी चहा. अरे बापरे. उभी नाही होत आहेत रे बापा. थांब बस. तू तशीच बसली राह. उभी नको हो तू. उभी नको. मी मानतो चहा. मी हाव ना. मी मानतो चहा. तुझ्यासाठी मानतो. सुनबाईसाठी मानतो. थांब एवढंही नाही करू शकत का? मी मानतो मी चहा. खरंच तुम्ही चहा मांडा. आम्ही दोघी बाया घरी असून माणसं चहा मांडत काय म्हणून लोक.
नाही नाही तुम्ही नको मांडू आजच्या, मीच मांडतो. अरे बापरे, अरे बा उठ नाही होत बापा. नाही 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 नाही, काही नाही, कोणी काही नाही म्हणत. माणसाला पेता येते ना, बनवता नाही येत काय? मी मांडतो त्या, थांब. मला नाही दुनियाची परवा. तुझ्या पायाले बरं नाही ना, मी मांडतो त्या. ओ मांडा मग, मांडा बापा. पायजा बरोबर मांड जा बापा, नाही तर ते गॅस मॅस मध्ये जळून जा. बरोबर मांडतो मी, येते मला. करत नाही का मी? तू नसली घरी म्हणजे तेव्हा तर करतोच ना. आज मांडतो मी, तू यासाठी चहा मांडतो. ओ मांडा बापा, मांडा जा. तू तशीच राह, तू हालू नको त्या पायाला, हालू नको. अजून नसलीवर नस होईन अजून. थोडा वेळ राहू दे तसंच, मग मी चुरून देतो चांगला. हो हो बापा हो. आई गेले बाबा चहा मांडाले. हा मग पाय गौरी, काय समजते ते माणसं का आपल्यापासून काम करून घेईन? हा पाय गेले ना ते बाबा चहा मांडाले, म्हणते ना आता तुझे बाबा चहा. मग जरा ती समोरवरचं अर्थ करून द्या म्हटलं तर नाही, आणि बरोबर आले चहा पिवाले. आणि अजून एक हात माराचा आहे म्हणलं तर अजून चालले होते. म्हणजे काय काय आपल्याला काय समजून ठेवलं? आता मांडू दे चहा, ये इकडे बस. मांडतो आई मी चहा. आम्ही सून घरात असताना सासरा चहा मांडून बरं नाही वाटत. मी मांडतो चहा. काय होते हो, सासरा होय बाप नाही होय काय? सासरा बापच राहते तर ते बाबा करूच नसन काय होते? करू दे, मांडू दे, ये इकडे बस. बनू दे, आज सासऱ्याच्या हातचा चहा पिजो. मी आज मानवऱ्याच्या हातचा चहा पिन. ये इकडे बस. तिथं कायले चढली बा अजून वरतो? अजून मुटकन पाय ना खाली पडशील. आताच थोडा वेळ पहिले तुझ्या पाय एवढा मुचकला होता ना, झालाय का ठीक? झाला का बरोबर? हो झाला झाला, पाय ठीक झाला. तुमच्या हातचा चहा पिला ना, एकदम ठीक झाली तब्येत, मस्त ठण ठण. आता करतो अजून, आता एवढं थोडा वेळ बाकी आहे तर हे वरंडा घेऊन घेतो आता पुरा. आई दे आणि मी करतो. बात करून देतो मी. दे आणि माझ्यावर दे. करतो ना रे गोल्या, करतो मी. आता हे काय तेवढं 2-3 रूमा केल्या ना म्या, 4 अंदरच्या, एवढंच नाही होईन मान. करतो मी, करतो. फक्त तू ते निशाणी धरून राह, तू सीडी धरून राह, फक्त पक्की धरून ठेवतो, पडली नाही पाहिजे. मी धरूनच आहो, कधीचा धरून आहो. दे म्हणतो तर देतही नाही, तूच करतो. आणि मी करतो नाही तर तेवढं आता. आण शांते, आणि मी करतो तेवढं. तुम्हाला दिवस भरायची म्हणून राहिली होती मी. ते अंदरचं थोडंसं डिस्टेम्परचं होतं, वरचं करून द्यावं. मग हात नाही पुरे तर नाही. आणि आता पोरग म्हणून राहिलं तर तुम्ही बयास येल पाडून राहिले. काही आपलं जा, करतो मीच. आई दे, उतर खाली उतर, आणि दे, मी करतो. नाही नाही, तू फक्त शिडी धरून ठेव पक्की, मी करतो ते. कर मग, पाहिजो आरामानं. हा आरामानच करतो मी, बरोबर करतो मी. पाहिजो जास्त वरतो नको जाजो, तिथूनच कर जेवढं होते तेवढं. हो करतो मी आता, बरोबर करू द्या फटाफट. असं नको करजो, तसं नको करजो, वरतं जाऊनच खालतं नको जाऊ. जा तुम्ही तुमचे कामं करा, जा. गोल्या आहे ना, धरून आहे तो, काही नाही होत, नाही पडत मी. हॅलो, अरे गोल्या, विजय भाऊ बोलून राहिलो मी. विजय भाऊ, हा बोला. काय होतं? अरे गोल्या, आपलं जरासा इकडे येतो काय? थोडंसं बोलायचं होतं तुझ्यासोबत. काय विजय भाऊ, काय बोलायचं होतं? अरे बापरे, अरे आई एवढ्या दुरून म्हणतच होतो तुले तरी. आई उतर, मी करतो. चल रे मुली, उचलून उठून बसो. कंबर मोडली माईवाली, गेला माई दिवाई गेली. कंबर मोडली माईवाली. अरे बापरे, उठ आई उठ. काय रे गोल्या, तुले म्हटलं होतं ना रे, पकड सीडी पकड म्हटलं होतं ना तुले. तू सीडी काऊन नाही पकडली? असा कसं तू पडू दिली? आम्ही तिकडे जराशी वर तर ब्रश नेली तर फटकनच आदळली ते. शिडी पडली. या पोट्ट्याने धक्का लावला वाटते शिडीले. हे पण धावत आले होते पोट्ट्या दोघी जणी. हे पण आपले आराध्य होय कारनामी हे पाय हिच्याच्यानं पडली मी. हो पडली आई. आजी तू कंबर मोडली ना, बुदुक कोण एवढं धावाचं काय? काऊन धावली एवढी? राहू दे रे गोल्या, राहू दे. कारनामीच आहे ते, पहिलेपासूनच कारनामी आहे ते. पण तुला समजा ते पाहिजे होतं. तू काऊन धरून ठेवला रे? काऊन धरून ठेवला तू? आता 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 उभी कशी राहू मी? फोन न होय माय तो फोन न केलं भोर. आज चाल बरं आई, चाल दवाखान्यात चाल. त्या गाडीवर नाही, मा गाडीवर नाही, ट्रॅक्टर मध्ये चाल बरं. गोल्याजी, आई पडल्या काय? हो गौरी पडली बापा. मी आता याले म्हटलं होतं तरी गोल्याले का शिडी पकडून ठेव, तर याले माहित नाही काय झालं याले. तर मी आपली वर तर पाहून राहिली. मला वाटलं का यानं पकडली आहे शिडी. तिकून आल्या या 2 पोरी धावत. एकाएकी धावत त्या शिडीवर आल्या. तर याच्या धक्क्यानं, दोघीच्याही धक्क्यानं शिडी ताळपार तिकडेच गेली. काय करत होते हो तुम्ही गोल्याजी? तुम्हाला म्हटलं होतं पकडाले तर? हा, फोन आला होता मला काय माहिती पोट्ट्या धावत येईन म्हणून. म्हटलं हाय आता हाय, जरासा फोन आला होता, बोलतो म्हटलं जरासा.
आता तेवढ्या वेळातच या पोरी धावत आल्या, आपली हे आराध्या कारनामी आणि एक ते पिंकी, या दोघी जणी धावत आल्या. ते पयाली तिले बोलन म्हणून, हे लढायला लागली, इले बोललो तो. पाय व गौरी, हा केवढा मोठा कारनामा केला आजीनं, आणि म्हणते आजी पडली बुदुक्कून. हा लय लागलं काय आई? हो ना हो, कमरीले खाडं लागलं ना. तुम्ही काय पाहून राहिले गोल्याची? न्या ना पटकन आईले दवाखान्यात. जरासा गोड्या मला मलम गिलम देऊन देईन तर ठीक होऊन जाईन, नाही तर वाढन ना मग आईची कंबर दुखणं. हो नेतो, ने म्हणते, आणि घेऊनच चाललो होतो आता. हो तर गोष्टी केल्यापेक्षा न्या पटकन आईले दवाखान्यात. आई चाल बरं दवाखान्यात पटकन चाल. हो चाल बापा चाल. आराध्या सोय घेवायला जाते आजी. तुला पाडून दिला ना आजीले? आज दादी पडली बुदुक्कून. बुदुक्कून पडली दादी. आता तू तशी बोल जा आता. आजी पडली बुदुक्कून करून. आजीले किती दुखून राहिलं ते तुला काही माहित नाही, त्याची जाणीवच नाही तुला. तू तर लहान आहे, काय समजते तुला? असं होते मग, ध्यान नाही दिलं का? गोल्याजीनं ध्यान दिलं असतं तर कायले आई पडली असती. म्हणून कधी कोणतेही काम करायचं असलं ना तर सांभाळून करा, नाही का? हो चला मग आता आई दवाखान्यात गेली. व्हिडिओची एंडिंग मी करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा असं म्हणते आई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अजून व्हिडिओ पाहायचे आहे समोरचे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. बस झालं, सांग बुदुक नको करत राहू आता. तू पडशील तेव्हा माहित पडन.